कोकम घेतलेले ते धुवून घेतलेले आणि हे आपल्याला भिजत घालायचे आहेत। हे मी साधंच पाणी घेतलेलं आहे आणि कोकम भिजतील एवढं मी पाणी घातलेलं आहे। आता हे 6 ते 7 तास आपल्याला असं भिजत ठेवायचं आहे। कोकम एकदम नरम होईपर्यंत भिजवून घेणार आहे। सोलकडीसाठी नारळ फोडून घेत आहे। आता यातलं खोबरं काढून घ्यायचं आहे। एखाद्या सुरीने साईडच्या कडा सोडवून असं आता खोबरं काढून घेतलेलं आहे। हे जे नारळाच्या पाठी जो काळा भाग आहे तो असा सुरीनं असं कापून घ्यायचा आहे। पूर्ण हा काढून टाकायचा आहे। सोलकढी बनवण्यासाठी इथे नारळ मी कापून घेतलेला आहे। 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एकच हिरवी मिरची घेतलेली आहे। हे तिखट करायचं नाहीये, फक्त चवीपुरतं मी मिरची घेतलेली आहे। तर आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। 1 टीस्पून जिरे हे मी पाणी टाकून बारीक वाटून घेत आहे। सोलकढीला थोडासा गुलाबी रंग येण्यासाठी इथे मी छोटासा एक बीटचा तुकडा घेतलेला आहे, याची साल काढलेली आहे आणि ती बारीक कापून याच्यात टाकत आहे। हे सुद्धा आता खोबऱ्याबरोबर वाटून घेत आहे। सोलकढीचं मिश्रण वाटल्यानंतर त्या बीटमुळे ह्याला दुधाला किती छान कलर आलेला आहे। आता हे गाळून घ्यायचं आहे। गाळून घेतलेली आहे, त्याच्यावर एक कपडा टाकलेला आहे सुती आणि त्याच्यातून आता मी हे गाळून घेत आहे। मी हे वाटून घेतलेलं आहे आणि परत गाळून घेत आहे। या सोलकढीमध्ये 1 टीस्पून मी पिठी साखर टाकत आहे, अर्धा टीस्पून मीठ। हे कोकम कुस्करलेलं पाणी आहे ते मी आता गाळून घेत आहे। त्यामध्ये आता हे कोकमाचं त्याचं पाणी केलेलं आहे ते टाकायचं आहे। आता हे साखर, मीठ आणि कोकमाचं पाणी सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सोलकढी बनवून बघा एकदा।